काल ठरवल्याप्रमाणे मी आजचा जो स्वयंपाक आहे तो फटाफट आवरून घेतला 5:30-6 वाजेपर्यंत आणि मग रेस्ट केलं. पण आज नेमकं असं झालं की पाऊसही नव्हता आणि लाईटही नव्हती. काल मी ठरवलं होतं की आता पावसाचं वातावरण आहे, सगळ्या गोष्टी लवकर आवरून घ्यायच्या, कारण मागच्या काही दिवसापासून सायंकाळच्या वेळेला पाऊसही येतो आहे आणि लाईटही जाते. त्याच्यामुळे स्वयंपाक करायला खूप अडचण येत होती आणि आता पूर्ण पावसाळाभर असंच होणार. त्यामुळे ठरवलं, बट आज नेमकं लाईटही गेली नाही आणि पाऊसही आला नाही. असो, तर ही जी प्लेट आहे ती मी शिर्डीहून आणली होती देवाच्या नैवेद्यासाठी. तर ही मला खूप क्यूट वाटली. याच्यामध्ये 2 वाट्या आहेत, एक छोटासा ग्लास आहे, एक चमचा आहे. तर देवाला मी नैवेद्य छोट्याशा वाटीत दाखवायचे, बट ही प्लेट मला खूप आवडली आणि जेव्हा मी ही आणली होती शिर्डीहून, ही तुम्हाला दाखवायचं राहून गेलं. स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर मी थोडासा रेस्ट केला आणि त्यानंतर म्हटलं की किचन वाटतं आवरून घ्यावा, कारण आज लवकर झाल्यामुळं खूप वेळ होता माझ्याकडे. तर किचन वट्टा आवरून घेतला, सगळं सामान बाजूला केलं आणि मला किचन धुवून घ्यायची होती. बट इवाची तुम्ही घाई गडबड बघू शकता. इवाला किचन वट्ट्यावर बसायचं होतं आणि तिला काही चढता येत नव्हतं. मी म्हटलं चल मी तुला चढवून देते. 5 मिनटं त्याच्यासोबत टाईमपास केला आणि इवाला जेव्हा मी किचन वट्ट्यावर चढवते ना, ती शांत अशी बसत नाही, काहीतरी खोड्या करते. जेव्हा मी फोन शूटिंगसाठी लावते तेव्हा तिच्याकडे काही नसतं पाहण्यासाठी आणि टी व्ही तरी ती किती पाहणार. त्याच्यामुळे किचनमध्ये येऊन मागे पुढे तिचं करणं चालूच असतं. त्यांना जो टिफिन दिलेला असतो तो दररोज मी त्यांच्या ज्या बॉटल्स आहेत त्या हिसळून ठेवते. कसं आहे 24 तास त्याचे बॉटल्स आहेत पाण्यात असतात, त्याच्यामुळे थोडा वेळ त्याला सुकण्यासाठी ठेवावंच लागतं. तर रात्रभर मी त्यांना उलटं करून ठेवते जेणेकरून त्या ड्राय होतील. तर आज मी बनवली होती खिचडीबरोबर मला दही आणि लोणचं खायचं होतं, पण दही संपली होती पण त्याची डेट संपली. असा होता माझा दिवस. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.